आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज दीपज्योती पब्लिसिटी। शिवव्याख्याते पत्रकार दीपज्योतीचे संस्थापक प्राध्यापक मारुती बुद्रक पाटील यांचा पर दगडसाई ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। यानंतर आबा बोलतील त्यांना मी अशी विनंती करतो मनोगत व्यक्त करावं। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे। संत ऐशे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारुणे। विषय तो त्यांचा झाला नारायण आवडे जनधन माता पिता। जे का रंजले गांजले त्याशी मनारे आपले तोची साधूळ खावा देव तेथीची जाणावा। परमेश्वराचं अस्तित्व शोधायचं असेल तर ते माणसामध्ये शोधा असं या महाराष्ट्रातल्या संतांनी परंपरेनुसार सांगितलं। मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, ना मैं मस्जिद ना मैं देवल ना मैं काबा कैलास में, मैं तो तुम्हारे खून के कतरे में। तुझा आहे तुझं पासी परेरे जागा चुकलासी। जागा चुकलेल्या माणसाला ज्यांची मस्तक घडवायला संत ज्ञानेश्वरापासून जगद्गुरू जगतवंदनीय तुकाराम महाराजापर्यंत जी संप्रदायाची परंपरा या महाराष्ट्रातल्या मातीतल्या संतांनी चालवली, त्या संत परंपरेतील महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अनेक राज्यामध्ये ज्यांनी कीर्तन प्रवचन जसं ज्ञानेश्वरी बरोबर आपण पारायण करतो ते शिवचरित्राचं पारायण करणारे महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार शिवव्याख्याते मोहन महाराज सेलार आळंदी यांचं एकदा दगडसावंगीकरांच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करावं। काय शब्द आहेत ते। अरे शब्दानीच पेटतात घरेदारे देशानी माणसे सुद्धा। शब्दानीच पेटतात घरेदारे देशानी माणसे सुद्धा। शब्दच विझवतात आग पेटलेल्या माणसांची सुद्धा। आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्र यत्न करू। शब्द ही आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन लोका। शब्द शब्द सब कहे, शब्द के हात ना पाव। एक करे औषधी दुसरा करे घाव। अरे शब्दांची पूजा करत नाही प्रमोद महाराज, शब्दांची पूजा करत नाही आम्ही, माणसासाठी आरती गातो। अरे जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचला नसेल तिथे आम्ही दिवे लावून जातो। अशा शब्दांचं साम्राज्य उभं करणारे मोहन महाराज सेलारकर, त्यांच्या योगानं मला या दगडसावंगीमध्ये 1983 नंतर महाराज इथं येण्याचा योग आला। मी का उठलोय माहीत आहे का? मुली बसल्या, ती छोटी मुलं आहेत, यांना फक्त 5 मिनिट प्रेरणा देण्यासाठी थांबलोय महाराज। मी 1983ला महाराज मी 9वी पास झालेलो होतो आणि या गावामध्ये सायकलवर 2 डबडे घेऊन आलो होतो मी या गावामध्ये। माळेगावहून असाच डोंगरगाव, चोंडी, मजरा, हे बोरी इकडं हे गावं करत करत तुमच्याही गावात आलो आणि त्याच चौकामध्ये आज मी उभा आहे। किती वय असेल 1983ला माझं? मी 9वी पास झालेलो होतो। 9 पास 14 वर्ष वय। हा प्रवास कसा घडला असेल आयुष्यामध्ये? मित्रांनो, जिद्द, चिकाटी, परिश्रम, मेहनत जी माणसं करतात ना, त्या माणसाच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस येतात। या सर्व आया बहिणींना मला विनंती करायची आहे, आज एआयचा जमाना निघालाय, प्रचंड मोठी टेक्नॉलॉजी पुढे येते आणि घरातले संस्कार कमी झालेत। आमची मुलं रात्रंदिवस मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेत आणि संस्कार कमी झाले, धर्मग्रंथ कमी झाले, आमच्याकडे पुस्तकाचं वाचन कमी झालं, घराघरातली ग्रंथ पार होऊन गेली आणि एआय टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये माणूस माणसापासून दूर गेला, माणूस हरवला। ही आमची मुलं आई वडील झोपल्यानंतर रात्रभर मोबाईल बघतात आणि शाळेत आल्यानंतर डोळे चोळत आमच्यापुढे बसतात। मी प्राध्यापक आहे, मी बघतोय रोज पोराच्या डोळ्यातल्या भावना। थोडं काही म्हणलं की ते चिडचिड करतात, रागावतात। आज तुमच्या माझ्यावर ही जबाबदारी आलेली आहे की या पुढच्या पिढीला संस्कार करण्याची। आणि हेच कीर्तनाच्या रूपाने महाराजांनी सांगितलं,
ज्या संभाजी महाराजांना ज्या माईनं घडवलं, आईनं घडवलं, ती आई तर निघून गेली होती लवकरच. जिजाऊ मासाहेबांनी घडवलं आणि वाढवलं. आणि तेच शंभू राजे आज जगाच्या पाठीवर अजरामर झालेले आहेत. सूर्य चंद्र तारे असतील तोपर्यंत छत्रपती शिवरायांचा इतिहास आमच्या पाठीमागे असणार आहे. परंतु आमच्या लेकरांना पुस्तकं वाचायला दिली पाहिजे महाराज. आमच्याकडं पुस्तकांचं कपाट नाही आहे. या सगळ्या महिलांचे कपाटात साड्या भरल्यात आमच्याकडं. ज्याच्या घरात पुस्तकाचं नसते कपाट त्याचं घर होतंय कधी सपाट. आणि मग तुमचे घर जर सपाट व्हायचे नसतील, तुमच्या लेकरांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला दिला पाहिजे. शौर्य त्यांना दाखवलं पाहिजे. संभाजी महाराजांचं शौर्य काय होतं हे पोरांना वाचायला दिलं पाहिजे. अशा सप्ताहाच्या माध्यमातून गावात एखादा पोरगा चांगला नोकरी लागला, त्याचं व्याख्यान इथं ठेवलं पाहिजे, त्याला बोलावलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. ही समोर बसलेली चिमुरडी पोरं आहेत ना, हे उद्या म्हणतील अरे आपण पण असं झालं पाहिजे. जात धर्म पंथ हे सगळे गावातून नष्ट झाले पाहिजे. जाती धर्म विसरून या एक हो आम्ही, हे सर्व स्थळी मूळ नष्ट हो जगातुनी. खल निंद काम निये सत्य न्याय दिसू दे, देवरची आसा दे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे. नांदोत सुखे गरीब आम्ही रे एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चनवा हो इस्लामी. उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे, मतभेद नसू दे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे. कुठं गेलं हे सगळं? आम्ही रोज पोरांना सांगतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि तेच भावाशी वैर करतं, तेच भावाची दुश्मनी करतं. काल नांदेडमध्ये झालेलं प्रकरण तुम्हाला माहित असेल. हे मुलींनो लक्षात ठेवा, ज्या दिवशी आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न तुम्ही पूर्ण करताना त्या दिवशी तुमचा जगात सगळ्यात मोठा बाप या ठिकाणी छाती ठोकून सांगत असतो ही माझी कन्या आहे. कन्या इशी तरी देई जैसी मीरा मुक्ताबाई. महाराजांनी सांगितलं पुत्र ऐसा देगा देवा. पुढे महाराज तिन्ही लोकी झेंडा. बघा काय सांगितलं. हे झेंडा लावायची अशी मुलं जन्माला आली पाहिजे. आणि मुलींना सळसळत रक्त या ठिकाणी मा जिजाऊ सारखं शौर्य निर्माण केलं पाहिजे. बघितलं काल परवा प्रकरण झालेलं नांदेडमध्ये. आउटकास्ट मॅरेज मधून मुलाचा खून झाला आणि मेलेल्या मुलासोबत प्रेतासोबत त्या पोरीनं लग्न केलं. हे भारताचा इतिहास आहे, ही भारताची संस्कृती आहे. काय चाललंय काय देशामध्ये? आम्ही आमच्या मुलांना कमी पडतोय मामा. ही बघा ही पिढी होती, ही पिढी होती की ज्या माणसाने प्रचंड प्रेम केलं होतं. आता आमच्याकडे प्रेम राहिलं नाही. मायला पाहिजे. आज आमच्या या सगळ्या माऊलीवर जबाबदारी आलेली आहे. लहान बाळावर आम्हाला संस्कार करण्याची जबाबदारी आहे. संस्कार सभ्यता हे तरुणामध्ये निर्माण करता आले पाहिजे. हे कीर्तन होतील, प्रवचन होतील, तुम्ही मोठमोठे सप्ताह निर्माण करताल, पण या पिढीचं काय, या धर्माचं काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहं विनाशाय दुष्कृताः संभवामि योगे योगे. कसलं युग आहे? मी 8वीला असताना महाराज हिंदीमध्ये गीता वाचली होती. हिंदीमध्ये गीतला बघा. क्यों व्यर्थ चिंता करते हो, किससे व्यर्थ डरते हो, कौन तुम्हें मार सकता है, आत्मा न पैदा होती न मरती है, जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है अच्छा हो रहा है, तुम्हारा क्या गया तुम रोते हो, तुमने क्या लाया था जो तुमने खो दिया, तुमने क्या पैदा किया था जो नाश हो गया, ना कुछ लेकर आए ना कुछ ले जाने वाले हैं, आज तुम्हारा है कल किसी और का था, परसों किसी और का होगा, तुम इसे अपना समझकर मग्न हो रहे हो, यही प्रश्न तो तुम्हारे दुखों का कारण है, परिवर्तन संसार का नियम है, जिससे तुम मृत्यु समझते हो वही तो जीवन है, एक क्षण में करोड़ों के स्वामी बन जाते हो, दूसरे क्षण में तुम दरिद्र हो जाते हो, मेरा तेरा बड़ा पराये मन से मिटा दो, विचार से हटा दो, फिर सब तुम्हारा है, तुम सबके हो, न शरीर तुम्हारा है न तुम शरीर के हो, ये जल अग्नि वायु पृथ्वी आकाश से बना शरीर इस मिट्टी में मिल जाएगा, फिर तुम कौन हो, तुम अपने भगवान से अर्पित करो, यही सबसे उत्तम सारा है, जो सारे को जानता है वो दुनिया का सबसे बड़ा महान व्यक्ति है. मित्रांनो, ही गीता सांगितली. आमच्या आई वडिलांनी, माझे आई वडील चक्क अडाणी होते महाराज, प्रमोद महाराज चक्क अडाणी, कक्का किकी सुद्धा येत नव्हती, पण आईनं संस्कार केले. जात्यावर ओया दळताना म्हणायची, पांगर गाईच्या वाटन
सायकल सुटली जोरान आणि माझ्या ग वाजसाची बाल उडती वाऱ्यान. बघा काय संस्कार होते. माझं गाव पांगरी होतं, तुमच्या जिल्ह्यातलं लोहा तालुक्यातलं. मी राहतो अहमदपूरला. पांगर गाईच्या वाटनं सायकल सुटली जोरानं आणि माझ्या ग राजसाची बाल उडती वाऱ्यानं. साळतल्या पंतोजीला रडू कशी याचं येतं, माझ्या ग राजसाला दप्तराचं ओझं होतं. हे संस्कार होते आमच्या माऊलीने केलेले. ती जरी अडाणी असली तरी संस्कार होते. माय माऊल्यानं तुम्हाला हात जोडून विनंती करतो या सप्ताहाच्या निमित्तानं, तुमच्या लेकरावर जर योग्य संस्कार नाही झाले तर पुढची पिढी तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते संस्कार करण्याची वेळ आलेले. आज मोबाईलपासून लेकरांना दूर ठेवा, टी व्हीपासून दूर ठेवा, त्याला वाचन संस्कृती द्या. तुम्ही जरी शेतकरी असाल, काबाड कष्ट करत असाल, थोडा का होईना लेकरांना वेळ द्या. जोपर्यंत तुम्ही वेळ देणार नाही तोपर्यंत पुढची पिढी घडूच शकत नाही. कारण तुम्ही तुमच्या गर्भामध्ये मुलांना वाढत असताना तुम्ही जर टीव्हीवर एखादं खून, दंगा, मारामारी असं सिरियल बघत असाल तर तुमच्या पोटात उदरात वाढलेलं लेकरू सुद्धा त्याच पद्धतीनं जन्माला येणार आहे. आणि हे थांबवायचं असेल तर आम्हाला 100% चांगले संस्कार देण्याची माऊलीनो गरज आहे. बापाचं सुद्धा कर्तव्य आहे की आपला मुलगा काय करतोय, कुठे राहतोय, किती मित्र त्याचे, कोणासोबत राहतोय, काय संस्कार आपण करतोय, या सगळ्या बाजू या ठिकाणी तुम्हाला सांभाळता आले पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे. महाराजांनी तुम्हाला भरपूर सांगितलं आहे आणि मी जास्त तुमचा वेळ घेतला नाही. मी महाराजांना सांगितलं होतं मी फक्त 5 मिनिट बोलणार आहे. मी जर बोलला जोडून तुम्हाला एकदा विनंती करेल की तुम्ही तुमच्या लेकरांना घडवा, पिढ्यांना घडवा, आई वडिलांना सांभाळा. इथं ज्या ज्या सुनबाई बसल्यात ना, त्यांनी जर सासू सासऱ्याला दुःख दिलं ना, जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा, सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरनी, टिट फॉर टॅट. तुम्ही जसे कर्म करता तसं तुम्हाला त्याचं फळं निश्चित भोगावं लागतात. म्हणून सासू सासऱ्यांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. जे मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांनी प्रामाणिकपणे विचार करावा की पुढची पिढीसुद्धा तुम्हाला त्याच्यापेक्षा बडतर जिंदगी देणार आहे. हे सगळं सांभाळायचं असेल तर चांगले सप्ताह झाले पाहिजे, चांगले लोकांना आपण बोलवलं पाहिजे. खरं तर महाराज तुम्ही या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. काय गायक मंडळी आहेत, काय मृदंगवादक आहेत. हे सगळं आज असं वाटत होतं की हे सगळं आज वैभव पंढरपूर आहे की काय. एवढा सुंदर स्वर तुम्ही सगळ्यांनी गायला आणि आज मी सुद्धा भारावून गेलो. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक आभार मानतो. आणि महाराजांनी आळंदीपासून खूप लांबचा प्रवास करून आलेले, थकलेत ते, आणि आज एवढं दूरवरून आलेलं असताना सुद्धा त्यांनी एवढं कीर्तन तुम्हा सर्वांसाठी, शब्दांचं भांडार त्यांच्याकडं आहे. त्यांनी अनेक राज्यामध्ये जाऊन कीर्तन आणि शिवचरित्र या ठिकाणी सांगत आहेत. म्हणून त्यांचं परत एकदा या दगडसावंगीकरांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. गावाचं नाव दगडसावंगी असले तरी माणसं दगडासारखी नाहीत. तुमचं हृदय नाजूक आहे, पातळ आहे. मी बघितलं काही काही माणसामध्ये. तुमचे सगळ्यांचे चेहरे मी नाळत होतो. तुम्हाला परमेश्वरानं अशी सद्बुद्धी द्यावं एवढीच विनंती करतून थांबतो. धन्यवाद.